धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। आणि इकडे वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आमदार उपस्थित असतील। वर्ध्याच्या अनेकांत स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत रामदास तडस आपला अर्ज दाखल करणार आहेत। एकनाथ चौधरी आपल्यासोबत आहेत सध्या आपले प्रतिनिधी। एकनाथ, कसं शक्ती प्रदर्शन केलं जाईल रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना? कशी असेल ही लढत? वर्ध्यात महाविकास आघाडीने 2 एप्रिल रोजी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दाखल केला आणि त्यानंतर आता आज महायुतीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात येणार आहे। या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्ध्यामध्ये दाखल होत आहे। खासदार रामदास तडस यांच्यासाठी ही उमेदवारी आहे आणि खासदार रामदास तडस यांचं जे एकूण 6 विधानसभा क्षेत्रामध्ये जे काम आहे या संपूर्ण कामाचा एकूण लेखाजोखा जो आहे तो विविध मार्गाने या संपूर्ण क्षेत्रामध्ये देण्यात आला। नंतर आज उमेदवारी अर्ज जो आहे हा उमेदवारी अर्ज दाखल केला जातो आहे। या ठिकाणी अनेकांत स्वाध्याय मंदिर या परिसरापासून जे सभा झाल्यानंतर रॅली निघणार आहे। ही रॅली जी आहे विविध मार्गाने जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे आणि या ठिकाणी माल्यार्पण करत याचा समारोप होणार आहे। सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील। त्या ठिकाणी तिथे नामांकन अर्ज जो आहे हा नामांकन अर्ज दाखल करण्यात येईल। सोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा असणार आहे आणि त्यानंतर मग अनेकांत स्वाध्याय मंदिर या परिसरात होणाऱ्या सभेला ते संबोधित करतील। उपमुख्यमंत्री नेमके या सभेत काय बोलतात, कशा प्रकारे संदेश देतात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारे प्रचाराची एकूण जी समोरची रूपरेषा आहे ती सांगितली जाते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद एकनाथ या सगळ्या माहितीबद्दल। आणि देशाच्या कानाकोपऱ्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता सध्या शिगेला